रामकृष्ण हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. सज्जन हो, आज आपणापुढे स्वप्न खरे असते का याविषयी हा भाग सादर करणार आहे. आता स्वप्न म्हटलं आणि सामान्यतः माणसाला जर म्हटलं की स्वप्नात आलेलं खरं असतं का, तर ते म्हणतात स्वप्न खोटं असतं. हो, स्वप्नात काय खरं नसतं असा सर्वसामान्य माणसाचा समज आहे. पण काही इतिहास पुराणामध्ये आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्यांनी स्वप्न हे खरं असतं असं म्हटलं आहे. हरिश्चंद्र राजा, सत्वशील राजा, अगदी शब्दशः शब्द दिला की तो पाळणारा असा राजा आणि उदार राजा, त्याचं सत्वहरण करण्यासाठी विश्वामित्र त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्याला राज्य मागितलं, दान मागितलं. त्याने अर्घ्य सोडून समर्पण केलं. कृष्णार्पणमस्तु, राज्य दान केलं स्वप्नामध्ये. आणि सकाळी पुन्हा विश्वामित्र गेला त्याच्याकडे. कोण आपण? म्हणले मी विश्वामित्र, रात्री स्वप्नात तुमच्या आलो होतो का? हां, स्वप्नात आले होते. तेच तुम्ही विश्वामित्र? हो म्हटले. आणि तुम्ही मला राज्य दान केलेलं आहे? म्हणले हो, मी संकल्प सोडलेला आहे, तुम्हाला दान केलेलं आहे. मग म्हटले आता तुम्ही राज्यात राहू नका, तुम्ही राज्य सोडून जायचं आहे. आता आली का पंचायत? एवढा हरिश्चंद्र राजा, दानशील सत्वशील राजा, पण हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोमा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा मुलासह, बायकोसह राज्य सोडून त्याला जावं लागलं. स्वप्नातलं सुद्धा खरं मानणारा तो राजा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बाबाजी फुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वप्नामध्ये बाबाजी नावाचे गृहस्थ आले आणि त्यांनी मला मंत्र रामकृष्ण हरी असा दिला आणि तो मंत्र मी जपतो आहे. त्या मंत्रावर माझा विश्वास आहे. बाबाजी हे माझे सद्गुरू आहेत आणि त्या रामकृष्ण हरी मंत्रावर आपला सगळा वारकरी संप्रदाय, वैष्णव, भागवत संप्रदाय चालू आहे. म्हणजे त्याच्यावर विश्वास आपला आहे आणि त्याच्यामुळे आपला उद्धार होतो असा आपला ठाम विश्वास आहे. तेव्हा स्वप्न म्हटलं हे खोटं असतं असा जो समज आहे, तर या दोन उदाहरणांनी आपल्याला असं सांगितलं आहे की स्वप्नातसुद्धा काही गोष्टी खऱ्या असतात. नवे स्वप्न हे स्वप्नापुरतं खरंच असतं. जेव्हा स्वप्न पडत असतं, मग समजा चोरटे मारतायत त्या स्वप्नामध्ये, तर त्या माणसाला दुःख होतं, तो हादरतो, असा करतो स्वप्नामध्ये. तो घाबरलेला असतो. शेजारी झोपलेला तर उठतो, उठ, काय झालं रे? अरे स्वप्न पडत होतं रे, चाकू मारला त्या चोरट्यांनी. आणि मग जागा झाले होते चोरटे नाही, काहीच नाही, पण त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात, त्याचा आवाज दुःखाचा असतो. सांगायचा अर्थ असा की स्वप्नामध्ये सुख असो का दुःख असो, त्या प्रसंगात ते खरं असतं स्वप्नापुरतं. ते खोटं कधी असतं? स्वप्नीचे चेईले जाईल लया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईले जाईल लया. हा संसारसुद्धा स्वप्नासारखा असं माऊलींचं म्हणणं. स्वप्नाचे चेईले म्हणजे स्वप्नात असणारं जागं झाल्यावर जाईल लया, ते लयाला जातं. स्वप्नातलं आपल्याला काय दिसत नाही आणि आपण व्यवहारातल्या वस्तूशी आपण पुन्हा आपला व्यवहार करू लागतो. तेव्हा स्वप्न हे खोटं आहे, पण जागृत झाल्यानंतर, आपण जागं झाल्यानंतर ते खोटं ठरतं. स्वप्न पडत असताना ते त्या काळापुरतं खरं असतं असा सिद्धांत आपला काढता येतो. सत्ता, मनुष्य जन्मामध्ये 3 प्रकारचं सत्य सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचे सत्य आहे, पण 3 मुख्य सिद्धांत सांगितलेले आहेत. तर पहिला आहे
प्रातिभाषिक सत्ता, दुसरी आहे व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आहे पारमार्थिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ता स्वप्नाची असते, तेवढ्या भासमानापुरतं ते खरं असतं. किंवा मृगजळाची सत्ता प्रातिभाषिक असते. किंवा एखादा शुक्ती रजत, एखाद्या शिंपल्यावर उन्हामध्ये असा चमकतो, आपल्याला वाटतं हे रत्न आहे किंवा काहीतरी चांदी आहे म्हणून आपण जातो तर ते शिंपला असतो, तर तेवढ्यापुरतं भासतं, त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे. स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता आहे, ती तेवढ्यापुरतंच खरं असतं, व्यवहारात ते खरं नाही ठरत. दुसरी सत्ता आहे व्यावहारिक सत्ता. व्यवहाराची सत्ता खरी ठरते. मी व्यवहारात जर एखाद्याला 10 रुपये दिले आणि तुम्हाला 10 रुपये उद्या दे, तर तो उद्या आपल्याला देऊ शकतो, कारण त्याला कालची आठवण असते आणि 10 रुपये मी व्यवहारात दिलेले आहे, स्वप्नात दिलेले नाही. स्वप्नात मी गेलो एखाद्याच्यानं 10 रुपये दिले आणि त्याला सकाळी मागायला होतो, म्हणून मग तुम्हाला स्वप्नात मी आलो असून मला कोणी स्वप्नात नाही आलं. कसले स्वप्न काय खरं असतं काय म्हणणार, तो देणारच नाही आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा की व्यवहारात आपण जो व्यवहार करतो तो व्यवहारापुरता सत्य असतो. त्याला स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक सत्ता, व्यवहारातली व्यावहारिक सत्ता व्यवहारापुरती खरी असते. आणि तिसरी आहे ती पारमार्थिक सत्ता आहे, ती आहे ब्रह्माची सत्ता, ती आहे आत्म्याची सत्ता. तेव्हा 3 ज्या अवस्था आहेत त्या सर्वसाधारण सर्व माणसाच्या असतात. पहिली आहे जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. जागृत अवस्थेमध्ये आपण व्यवहार करतो ती व्यावहारिक सत्ता असते. स्वप्नामध्ये जे आपण व्यवहार करतो ती प्रातिभाषिक सत्ता असते, त्यातले व्यवहार आपण खरे मानत नाही. आणि पारमार्थिक जी सत्ता आहे तर ती पारमार्थिक सत्ता कायमची असते. आपण स्वप्नात गेलो तरी मन हे स्वप्नातलं सगळं निर्माण करतं, राजा होतो, राणी होतो, महाल आणि काय काय त्या गमती सगळं स्वप्नात तो राजा बनतो सगळं. आणि आपण ते स्वप्न पाहत असतो. जागं झालो आपण म्हणतो काय स्वप्नात छान पडलं, मी राजा झालो होतो, माझं लग्न झालं, राणी आणि तो महाल आणि काय त्या गाद्यावर झोपलं तर टणकेन उडत होतो, असं तो सांगतो. मग पुढं काय झालं, पुढं काय नाही म्हणला, पटकन जागा आली तर त्या फाटक्या गोधडीवर ढेकन चावत होते, पदच पाडलं होतं. म्हणजे ती जागृतीमध्ये काही खरं नसतं, पण स्वप्नामध्ये तर ती स्वप्नातली सत्ता असते. आणि मग ते स्वप्न पडत आहे हे आपल्या व्यवहारात सांगता येतं जागं झाल्यावर, याचा अर्थ की आपण आत्मतत्वाने ते जाणत असतो. सुषुप्तीमध्ये सुद्धा मला आज गार झोप आली असं आपण उठल्यावर सांगतो, म्हणजे ज्ञान आपल्याला तिथे होत असतं. ती ज्ञानाची सत्ता आहे, ती आत्मसत्ता आहे. पण तिथे मन नसतं, ते मन संस्कार रूपाने तटस्थ असतं, ते सक्रिय नसतं. ते सक्रिय कुठं असतं, स्वप्न आणि व्यवहारामध्ये. म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता, स्वप्न सत्ता, या 2 स्वप्नामध्ये मन सक्रिय असतं. त्यातले त्यात स्वप्नामध्ये जास्त पॉवरफुल असतं मन. स्वर्ग निर्माण करतं, पाताळ निर्माण करतं, काय काय निर्माण करतं, स्त्री पुरुष निर्माण करतं, हजारो लोक निर्माण करतं, नद्या ओढे विडे सगळं निर्माण करतं ते. आणि त्याच्यात आपण उड्या काय मारतो, प्रेतसुद्धा आपलं तयार होतं आणि आपणच आपलं प्रेत पाहत असतो. गमती करतं ते मन, सगळं स्वतः एकटंच करत असतं. पण आपल्याला ते ज्ञान त्यावेळी होत असतं आणि ते ज्ञान आपण जागं झाल्यावर पण दुसऱ्याला सांगत असतो, आज असं स्वप्न पडलं राव. म्हणजे स्वप्न जाणणारा, सुषुप्ती जाणणारा आणि व्यवहार जाणणारा जो आत्मा आहे तो सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि ती आहे पारमार्थिक सत्ता. अशा 3 सत्तेमध्ये माणूस जगत असतो. त्याच्यामध्ये 3 ज्या सत्ता असतात, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या सगळ्यांना सारख्या असतात. तेव्हा या सत्तेमध्ये तर आपला विषय आहे की स्वप्न खरे असते का, तर स्वप्न काही वेळा खरं असतं आणि स्वप्न पडत असताना तर ते नक्कीच खरं असतं. तेव्हा काय काय स्वप्न खरं असतं आणि काय काय खोटं असतं याचं विवेचन आपल्या व्हिडिओच्या साधारण वेळेच्या बंधनामध्ये राहून आपण विवेचन केलेलं आहे. तेव्हा क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गेळी सत्ता नाही हाती, या 3 सत्तेमध्ये आपल्या हातामध्ये काही सत्ता नसते. क्षणभंगुर असतो. आपण जर झोपलो ना तर आपण जिवंतच उठू एवढंसुद्धा आपल्या हातात नाही आहे. अहो काय काल माणूस झोपला ना, सकाळी उठलाच नाही, काय झालं, झोपेतच मेलं, झोपेत मेलं, असं पण होऊ शकतं.
आणि उठलेला माणूस मी संध्याकाळी झोप घेईल शांत असा जरी विचार करत असला तरी दुपारीच ॲक्सिडेंट होऊन तो मरत असतो. तेव्हा आपल्या हातामध्ये ग्रास गिळी सत्ता नाही हाती संतांनी म्हटले. हातात घास घेतलेला आपण गिळू चावू किंवा गिळू एवढी सत्ता आपल्या हातात नाही. जागेवर घास तोंडात राहतो आणि माणूस जागेवर संपून जातो. तात्पर्य की आपण जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या हातात जे क्षण आहेत तोपर्यंत माणसाने व्यवहारामध्ये जगताना सकारात्मक जगा, विवेकाधिष्ठित जगा, विवेकाचा ज्ञानदीप लावा, संतांचा सहवास करा आणि आपलं जे जीवन आहे ना ते आपल्या हातात जे क्षण आहेत ते सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करा. एवढंच आपल्या हातात आहे. बाकी आपला हातसुद्धा आपल्या हातात नाही. मी आता हात चांगला चालतो पण हा उद्या आपल्या हातात माझ्या हात असेल असं सुद्धा होऊ शकतं. काही पण होऊ शकतं आणि ते माझंच नव्हे सगळ्यांचं कोणाचंही होऊ शकतं. तेव्हा हे सगळं लक्षात घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल जास्तीत जास्त सार्थक करणं एवढं आपल्या हातात असतं आणि तोच खरा परमार्थ आहे आणि तोच परमार्थ आपण या व्हिडिओच्याद्वारे आपणापुढे मांडत आहोत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत चला. तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल. रामकृष्ण हरी.